नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण काही शिजवलेल्या भाज्या, हो, तुमच्या स्वयंपाकघरात आधीच असलेल्या त्या सामान्य भाज्या झोपताना तुमच्या वृद्धत्वाच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यास आणि बरे करण्यास मदत करू शकतात. मला हे खूप सोपे वाटते, पण माझ्यासोबत राहा. मी 30 वर्षाहून अधिक काळ वृद्धांसोबत काम केले आहे. आणि जर मला सर्वात जास्त त्रास देणारा एखादा त्रास असेल तर तो म्हणजे स्पष्टपणे पाहण्याची क्षमता गमावणे. रात्री आत्मविश्वासाने गाडी चालवता न येणे, माझ्या नातवंडांचे चेहरे स्पष्टपणे ओळखता न येणे, ताण न घेता मेनूबुक किंवा माझे स्वतःचे हस्ताक्षर वाचता न येणे. जेव्हा तुम्ही लोकांना वाचून दाखवायला सांगता तेव्हा तुम्हाला लाज वाटू शकते किंवा बाहेर जायला घाबरू शकता, कारण जग अंधुक आणि विसरलेली आठवण वाटते. आणि या सर्वांचा सर्वात क्रूर भाग म्हणजे हे बऱ्याचदा इतके हळूहळू घडते की ते आपल्या स्वातंत्र्यावर परिणाम होईपर्यंत आपल्याला ते कळतही नाही. हे तुम्हाला परिचित वाटते का? आता मी स्पष्टपणे सांगते, हीच तुमची चूक नाही. तुमचे डोळे तुमच्या शरीराच्या इतर भागांप्रमाणेच वृद्ध होत आहेत, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही असहाय्य आहात. खरं तर आज मी तुम्हाला असे काहीतरी दाखवू इच्छितो जे तुमच्या जीवनाच्या प्लेटवर शांतपणे बसले आहे. असे काहीतरी जे योग्यरित्या शिजवले तर रात्री झोपतानाही तुमच्या डोळ्यांना हळुवारपणे पोषण आणि बरे करू शकते. आपण 4 शक्तिशाली भाज्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांची सुरुवात हिरोपासून होईल आणि शेवट एका अशा भाजीने होईल ज्याला आश्चर्यकारकपणे कमी लेखले जाते, पण त्याचा सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो. जर ॲरोस्वादवर तुमची पहिली भेट असेल तर हे चॅनल निरोगी जीवन जगण्याच्या वैज्ञानिक आणि सोप्या मार्गावर लक्ष केंद्रित करते. जर हे तुमच्या मनाला पटले तर सबस्क्राईब करा. आम्हाला तुम्हाला इथे भेटायला आवडेल. तर मग अशा पहिल्या भाजीबद्दल बोलूया, जी पिढ्यानपिढ्या आपल्या डोळ्यांचे रक्षण करत आहे. तरीही जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी ती कशी तयार करावी हे फार कमी लोकांना माहिती आहे. गाजर डोळ्यांसाठी चांगले आहेत. फक्त एक म्हण नाही, तर एक वैज्ञानिक सत्य आहे. तुम्ही ऐकले असेल की गाजर डोळ्यांसाठी चांगले आहेत. जर तुम्ही ही जुनी म्हण मानत असाल तर मी तुम्हाला सांगते की हे केवळ खरे नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध देखील आहे. विशेषतः वृद्ध डोळ्यांसाठी, ज्यांना अंधारात किंवा प्रकाशात पाहण्यास त्रास होतो. गाजरांमध्ये बीटा कॅरोटीन भरपूर असते, जे त्यांना त्यांचा चमकदार केशरी रंग देते. परंतु महत्त्वाचे म्हणजे तुमचे शरीर या बीटा कॅरोटीनचे काय करते. एकदा खाल्ल्यानंतर बीटा कॅरोटीन तुमच्या यकृतामध्ये व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन ए हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे, जे रोडोपसिन नावाच्या प्रथिनाच्या निर्मितीमध्ये थेट भूमिका बजावते. रोडोपसिन तुमच्या रेटिनाच्या रॉडमध्ये असते, डोळ्यांचा तो भाग जो तुम्हाला कमी प्रकाशात पाहून देतो. पुरेशा व्हिटॅमिन ए शिवाय तुमच्या डोळ्यांना या प्रकाश संवेदनशील पेशी पुन्हा निर्माण करण्यात अडचण येते, तेव्हा रात्रीची दृष्टी अंधुक होते. हेडलाईट्सच्या तेजामुळे तुमचे डोळे आंधळे होतात आणि तुम्हाला गाडी चालवण्यास संकोच वाटतो, विशेषतः संध्याकाळी. आता येतो तो भाग जो बहुतेक लोकांना, विशेषतः आरोग्यविषयक जागरूक लोकांना आश्चर्यचकित करतो. कच्चे गाजर खाल्ल्याने तुम्हाला सर्व फायदे मिळणार नाहीत. बीटा कॅरोटीन हे चरबीत विरघळणारे संयुग आहे. याचा अर्थ आहारातील चरबीसोबत एकत्र केल्यावर तुमचे शरीर ते उत्तम प्रकारे शोषून घेते आणि भाजी हलकी शिजवल्यावर ते आणखी चांगले काम करते. हे तिजोरी उघडण्यासारखे समजा. कच्च्या गाजरातील पोषक घटक कठीण वनस्पती तंतूंमध्ये बंद असतात. स्वयंपाक केल्याने ते तंतू मऊ होतात आणि पेशीच्या भिंती तुटतात, ज्यामुळे बीटा कॅरोटीन बाहेर पडते. मग जेव्हा तुम्ही ते ऑलिव्ह ऑइल, तूप किंवा थोडेसे बटर सारख्या निरोगी चरबीसोबत एकत्र करता, तेव्हा ते शोषणासाठी एक परिपूर्ण माध्यम बनते. अचानक तुम्ही फक्त भाजी खात नाही आहात,
तुम्ही तुमच्या रेटिनाचे पोषण करत आहात हे विशेषतः संध्याकाळी महत्त्वाचे आहे का? कारण तुमचे शरीर रात्रीच्या वेळी बहुतेक पेशी दुरुस्तीचे काम करते. जेव्हा तुम्ही विश्रांती घेत असता, डोळे सतत प्रकाशाच्या संपर्कात येत नसतात. याचा अर्थ असा की जर तुम्ही रात्रीच्या जेवणात थोडे चरबी असलेले शिजवलेले गाजर खाल्ले, तर तुमचे शरीर तुमचे डोळे स्वतःची दुरुस्ती करत असताना त्याच वेळी ते व्हिटॅमिन ए शोषून घेईल, रूपांतरित करेल आणि वापरेल. हा एक प्रकारचा आधार आहे, गोळ्या नाहीत, कोणतेही दुष्परिणाम नाहीत, फक्त अन्न त्याचे काम करत आहे. मला हेरोल्ड नावाचे एक गृहस्थ आठवले. 72 वर्षाचा निवृत्त पोस्टमन. तो निराशेने माझ्याकडे आला. डॉक्टर, रात्री मला घराचे नंबर दिसत नव्हते. मी कुठे जात आहे हे मला माहीत असताना मला त्याची जाणीव झाली नाही. आम्ही एक छोटासा बदल केला. मी त्याला आठवड्यातून 3 रात्री ऑलिव्ह ऑइल आणि थोडे मीठ घालून भाजलेले गाजर खाण्यास सांगितले. काहीही फॅन्सी नव्हते. 6 आठवड्यानंतर तो एक हास्य घेऊन परत आला, जो मी कधीही विसरणार नाही. मी माझ्या मुलीकडे जेवायला गाडी चालवली आणि मला डोळे मिचकावा लागला नाही. वर्षानुवर्षे पहिल्यांदाच रस्त्याच्या खुणा स्पष्ट होत्या. जणू कोणीतरी माझ्या मेंदूवरून विंडशील्ड पुसून टाकले आहे. ही पोषणाची शक्ती आहे. खरे अन्न, खरे काम आणि हेरोल्डच्या बाबतीत खरे स्वातंत्र्य परत. गाजर सामान्य वाटू शकतात, पण जर त्यांचा वापर सुज्ञपणे केला तर ते केवळ पोषणाचे स्रोत बनत नाहीत, तर तुमच्या दैनंदिन जीवनात आत्मविश्वास आणि स्पष्टता परत मिळवण्याचा एक मार्ग बनतात. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे आम्हाला सांगायला विसरू नका. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांना कमेंटमध्ये विचारा. तुमची प्रत्येक टिप्पणी मला आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करेल. ब्रोकोली डोळ्यांमधील जळजळ कमी करते. जर गाजर तुम्हाला अंधारात पाहण्यास मदत करत असेल तर पुढची भाजी आणखीन खोलवर काम करते. ती जळजळ कमी करते, जी तुमच्या डोळ्यांना आतून शांतपणे नुकसान करते. जर गाजर अंधारात पाहण्याची तुमची क्षमता वाढवते, तर ब्रोकोली तुमच्या डोळ्यांच्या नाजूक संरचनेचे आणखीन धोकादायक गोष्टींपासून संरक्षण करते. जुनाट जळजळ. आपण अनेकदा जळजळ म्हणजे सांधेदुखी किंवा सूज असे समजतो, पण डोळ्यांच्या आत जळजळ शांतपणे काम करते. ती लहान रक्तवाहिन्यांना नुकसान करते. ती रेटिनल पेशी कमकुवत करते आणि कालांतराने ती हळूहळू आपली तीक्ष्ण स्पष्ट दृष्टी हिरावून घेते. आता ब्रोकोली ही अशा काही भाज्यांपैकी एक आहे ज्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी दोन्ही गुणधर्म असतात, ज्यामुळे ती वृद्धत्वाच्या डोळ्यांसाठी एक शक्तिशाली संरक्षण बनते. त्याच्या गडद हिरव्या फुलांमध्ये ल्युटीन आणि जेक्सॅन्थिन नावाचे पोषक घटक भरपूर असतात, जे तुमचे शरीर थेट मॅक्युलाकडे पाठवते. मॅक्युला हा रेटिनाचा मध्यवर्ती भाग आहे, जो वाचण्यासाठी, चेहरे ओळखण्यासाठी आणि बारीक तपशील पाहण्याची तुमची क्षमता नियंत्रित करतो. मॅक्युला हा डोळ्यांच्या कॅमेरा लेन्ससारखा असतो आणि लेन्सप्रमाणेच तो प्रकाश, ताण आणि मुक्त रेडिकल्सच्या वर्षानुवर्षे संपर्कात राहिल्याने अस्पष्ट आणि खराब होऊ शकतो. तेव्हाच मॅक्युलर डिजनरेशन सारख्या परिस्थिती निर्माण होऊ लागतात. मध्यवर्ती दृष्टी अस्पष्ट होते, रेषा लहरी दिसतात किंवा तुम्हाला तुमच्या दृष्टीच्या मध्यभागी काळे डाग देखील दिसू शकतात. आता चांगली बातमी अशी आहे की ब्रोकोलीमध्ये ल्युटीन आणि जेक्सॅन्थन हे नुकसान कमी करण्यास मदत करू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये कमकुवत रेटिनल टिश्यू दुरुस्त करण्यास देखील मदत करू शकतात. परंतु जर ते योग्यरित्या शोषले गेले तरच. कच्च्या ब्रोकोलीमध्ये कठीण तंतू असतात जे या पोषक तत्वांना अडकवतात, पण जेव्हा ते हलके वाफवले जाते तेव्हा ते तंतू तुटतात आणि शरीराला शोषून घेण्यासाठी आणि काम करण्यासाठी चांगले पदार्थ उपलब्ध होतात. ऑलिव्ह ऑइल किंवा किसलेले चीज सारखे थोडेसे चरबी आणखीन मदत करते, कारण हे पोषक घटक चरबीमध्ये विरघळणारे असतात. याचा अर्थ त्यांना तुमच्या रक्तप्रवाहात जाण्यासाठी
चरबीची आवश्यकता असते. वृद्धांसाठी जिथे दृष्टीमध्ये प्रत्येक लहान सुधारणा महत्त्वाची असते, अशा प्रकारचा सौम्य आधार गेम चेंजर ठरू शकतो. माझ्या एका रुग्णाने ग्लोरियाने मला एकदा सांगितले होते की मला वाचायला आवडते, पण आता शब्द फक्त पानांवरून तरंगतात. आम्ही एक छोटासा बदल केला. आठवड्यातून काही वेळा रात्रीच्या जेवणासाठी अर्धा कप वाफवलेले ब्रोकोली. 1 महिन्यानंतर ती पुन्हा कादंबऱ्या वाचत नव्हती, पण तिला मेल वाचण्यासाठी डोळे विस्कवून पाहावे लागले नाही आणि त्यामुळेच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आले. अशा प्रकारे उपचार सुरू होतात, शांतपणे, नैसर्गिकरित्या, कालांतराने. ब्रोकोली आकर्षक दिसत नसेल, परंतु जेव्हा तुमच्या डोळ्यांचे आतून संरक्षण करण्याची वेळ येते तेव्हा ती तुमच्या सर्वात मजबूत सहयोगींपैकी एक आहे. आता ब्रोकोलीच्या मजबूत देठांपासून आपण एका हिरव्या पालेभाज्याकडे वळतो, जी दृष्टी संरक्षण करणाऱ्या पोषक तत्वांमध्ये अधिक केंद्रित असते आणि अपरिवर्तनीय दृष्टी कमी होण्यापासून आपला सर्वात मजबूत बचाव असू शकते. केल दृष्टीचा मूक योद्धा. दृष्टीला आधार देणाऱ्या सर्व भाज्यांपैकी केल शांतपणे पायथ्याशी उभा आहे. ते फारसे दिसत नाही, फक्त एक कठीण गडद पालेभाज्या असलेली हिरवी भाजी. पण केल हे डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला माहीत असलेल्या पोषक तत्वांच्या सर्वात केंद्रित स्रोतांपैकी एक आहे, विशेषतः ज्यांना त्यांच्या दृष्टीसाठी सर्वात मोठा धोका आहे. वय संबंधित मॅक्युलर डिजनरेशन किंवा AMD. AMD म्हणजे फक्त अंधुक दृष्टी नाही, ती तुमच्या रेटिनाच्या मध्यभागी असलेल्या मॅक्युलाचे हळूहळू बिघाड आहे, जे तीव्रतेने केंद्रित दृष्टीसाठी जबाबदार आहे. जेव्हा मॅक्युला खराब होऊ लागतो तेव्हा ते फक्त तुमच्या डोळ्यांवर परिणाम करत नाही, ते तुमच्या जीवनावर परिणाम करते. वाचन थकणारे होते, चेहरे अस्पष्ट होतात आणि काही प्रमाणात एक ग्लास पाणी ओतणे देखील अंदाजासारखे वाटते. जर तुम्ही ते योग्यरित्या वापरले तर केले एक शक्तिशाली संरक्षण रेषा प्रदान करते. त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनचे प्रमाण अपवादात्मकपणे जास्त असते. तुमच्या मॅक्युलामध्येही तेच रंगद्रव्य आढळते. हे रंगद्रव्ये अंतर्गत सनग्लासेससारखे काम करतात, जे रेटिनाचे हानिकारक निळ्या प्रकाशापासून आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करतात. पण बहुतेक लोकांना हे समजत नाही. तुमचे शरीर स्वतःहून ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन तयार करत नाही, तुम्हाला ते अन्नातून घ्यावे लागतात आणि केल ते मुबलक प्रमाणात पुरवते, विशेषतः जेव्हा ते हलके शिजवलेले असते. कच्चे केल पोषक तत्वांनी भरलेले असते, हो, पण त्यात असे संयोगी देखील असतात जे खनिजांचे शोषण रोखू शकतात आणि जास्त खाल्ल्यास ते आतडे देखील खराब करू शकते. म्हणूनच केल हलके वाफवून किंवा तळून घेतल्याने ते पचायला सोपे होते. शिवाय त्या दाट पानांमध्ये लपलेली दृष्टी वाचवणारे पोषक घटक बाहेर पडण्यासही मदत होते. शिजवलेले केल त्याचे व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन K देखील टिकवून ठेवते, जे डोळ्यांना निरोगी रक्तप्रवाहाला समर्थन देते आणि रेटिनातील लहान केशिकांची ताकद राखण्यास मदत करते. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ॲरोस्वॉच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.